वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवारांच्या ईडी कारवाईवरून राजकारण रंगतंय। कारण अनिल पवारांच्याच वकिलांनी कोर्टामध्ये केलेल्या एका युक्तिवादाने खळबळ माजली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। ईडीच्या कारवायांवरून आता थेट शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत। कारण वसई महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांना ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात अटक केली आहे। त्यांच्या अटकेनंतर वकिलांनी कोर्टामधला युक्तिवाद चर्चेत आलाय। ईडीची कारवाई ही शिंदे आणि भाजपमधल्या कलहातून झाली आहे। आयुक्त अनिल पवार हे मंत्री दादा भुसेंचे भाचे जावई असल्याने टार्गेट होत आहेत। त्यांची बदनामी सुरू केली जाते असा युक्तिवाद आयुक्तांच्या वकिलांनी केल्याने खळबळ माजली आहे। यावरून राजकारण्यांच्या नातलगांना टार्गेट करणं अयोग्य असल्याचं विधान शिंदेंचे मंत्री उदय सामंतांनी केलंय। तर कोण कोणाचा जावई आहे म्हणून कारवाई होत नसते असं म्हणत प्रवीण दरेकरांनी ईडीच्या कारवाईला योग्य ठरवलंय। दादा भुसे साहेबांनी याबाबत सविस्तर स्वतः मुलाखत देऊन खुलासा केलेला आहे। त्याच्यामुळे एखादा कोणतरी कोणाचा नातेवाईक असतो म्हणून नातेवाईकांना दुसऱ्या राजकारणामध्ये काम करू नये किंवा त्या नातेवाईकाला टार्गेट करावं असं कोणी करू नये ही माझी विनंती आहे। नाही, मला आता या विषयात माहीत नाही। शेवटी ईडी एक स्वायत्त संस्था आहे, ते त्यांच्या पद्धतीनं तपास यंत्रणा राबवत असतात। खरं खोटं हे त्यांना माहीत। तर जी गोष्ट मला माहीत नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। आणि कोण कोणाचा जावई आहे, नातेवाईक आहेत म्हणून कारवाई होत नसते। त्या ठिकाणी काही तथ्य असेल तर कारवाई होते, तथ्य नसेल तर न्यायव्यवस्था अशी कुठलीही कारवाई कुठल्याही यंत्रणेला करायला देत नाही। नेमका हा वाद काय आहे ते समजून घेऊयात। वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी एक जागा होती। त्या जागेवर मागच्या काही वर्षात 41 अनधिकृतपणे इमारती उभ्या राहिल्या। आरोपानुसार हे सारं काम काही महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झालं। अनधिकृत इमारतींच्या विरोधात काही जणांनी कोर्टात धाव घेतली। कोर्टाच्या आदेशानंतर अनधिकृत इमारती पाडण्यात आल्या। तोडकामामुळे जवळपास 2,500 लोक बेघर झाले। मात्र बांधकामादरम्यान अनधिकृत इमारतींना परवानगी देताना मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप ईडीने केलाय। या प्रकरणी मंत्री दादा भुसेंचे भाचे जावई असलेले महापालिका आयुक्त अनिल पवार, नगर रचनाकार वायस रेड्डी, माजी नगरसेवक आणि बिल्डर सीताराम गुप्ता यांना अटक केली आहे। दरम्यान वकिलांच्या युक्तिवादानंतर ईडीच्या गैरवापराचे आरोप आता सत्तेतीलच 2 पक्षांमध्ये सुरू झालेत। मात्र महापालिकेनं परवानगी दिल्यानं ज्या 1000 लोकांनी घरं घेतली आहेत, आयुष्यभराची कमाई त्यात ओतली, त्या लोकांचं काय हा प्रश्न अनुत्तरित आहे। विजय गायकवाडसह कृष्णा सुनरवाडकर, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।